प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंदित आहे. एक स्माइल द्या एकमेकाला. गोल्ड गोल्ड स्माइल द्या. कोणची गोल्ड? कोणची स्माइल? कोणची स्माइल द्यायची? गोल्ड. गोल्ड इज गोल्ड. गोल्ड इज गोल्ड. गोल्ड इज गोल्ड नाही. म्हणा मी धनवान आहे. मी धनवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपण काढूया पहिले करिंथ. पहिले करिंथ मी धनवान असताना पहिले मध्ये का दोन मध्ये? दुसरे करिंथ मध्ये. दुसरे करिंथ 8वा अध्याय 9 वचन. कारण तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा माहित आहे की जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तुमच्या करता काय झालेला आहे? गरीब झाला. जर गरीब झाला. इथं सांगितलं आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असताना तुम्हा करता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही काय व्हावे? धनवान व्हावे. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? मग आता कोण आहे तुम्ही? धनवान. कोण आहे? धनवान. मग आजपासून म्हणाल पैसेच नाही. स्टाईल मध्ये सांग. पैसे करा ना स्टाईल. पैसेच नाही. पैसे आहे. धनवान आहे आम्ही. पैसेच नाही. नाही. तुम्ही नाही म्हणलं तर काय होणार आहे? नसणार. अरे बायबल मध्ये काय सांगितलं की आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असताना तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेलं आहे? दरिद्री झालेला आहे. त्याच्या दरिद्रीमुळे तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? धनवान झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. करंट लागतो का मला? हालेलुया. असा हालेलुया. कोण आहे तुम्ही? 1 गुंठा जागा असू, 2 गुंठा जागा असू, 4 गुंठे जागा असू, पण तुम्ही काय आहेत? धनवान आहेत. कोणामुळे धनवान झाले तुम्ही? येशूमुळे. कोणामुळे धनवान झाले? येशूमुळे. अरे आवाज येत नाही मला. अरे येशू तुमच्यासाठी वधस्तंभावर काय केलेलं आहे? कठीण मरण पत्करलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि मी काय झालेलं? धनवान झालेला आहे. स्वर्गामध्ये जागा आहे तुम्हाला मला. कुठं आहे? स्वर्गात जागा आहे. स्वर्गात कोणाला जागा आहे का? बोला ना. हा, कोणाला जागा भेटते का स्वर्गामध्ये? हा, तो येशू म्हणतो 14वा अध्यायामध्ये सांगितलं. यौन कृषी वर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्यामध्ये सांगितलं मी तुमच्यासाठी काय तयार करायला जात आहे? जागा तयार करायला चाललेला आहे. तुमच्या आणि माझी जागा जी आहे ती जागा सर्वात महत्वाचं एक श्रेष्ठ गोष्ट म्हणजे एक महत्वाची गोष्ट ती जागा म्हणजे स्वर्गामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आपण इथं प्रवासी आहेत. काय आहेत? बोला ना. काय आहेत? प्रवासी आहेत का नाही? काही लोक म्हणते मी जगायला चालले. हा, 14वा अध्याय 1, 2, 3 वचन वाचूया फटाफटा. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. मी तुम्हासाठी काय करायला जात आहे? जागा तयार करायला जात आहे. तुम्हाला मला जागा कुठं आहे? तुमची आणि माझी जागा 4x8चा खड्डा नाहीये. हालेलुया. हा, एवढं सरडे एक म्हणे ना, सरड्याची धाव कुठपर्यंत आहे? उंपणापर्यंत, स्मशानापर्यंत. कुठं आहे? स्मशानापर्यंत तुमची आणि माझी धाव आहे. पण बायबल मध्ये असं सांगितलं की तुम्हाला मला जी जागा आहे, जे धन आहे, जी इस्टेट आहे, कुठं आहे? देवाच्या राज्यामध्ये धन आणि इस्टेट आहे. मग कशाला लोक धरून तुम्ही पैशाच्या पाठीमागं पाहतात? हा, लोभ पाहिजे का आपल्या जीवनामध्ये? शेजारच्या मना लोभ नको ठेवू. लोभ म्हणजे काय? आवड. पण आवड आवड्या पिक्चर मधला आवड्या नाही.
तुमची आणि माझी जागा कुठं आहे? देवाच्या राज्यात. तुम्ही आणि मी काय आहे? बोलत कसे नाही? तुम्ही बोला ना तुम्ही. धन्यवाद. अरे तुम्ही बोलला नाही तर मला कसं काय समजून? हालेलुया. मी धनवान आहे. धनवानी नाही. लेकरवाणी काय आनंद नाही का तुम्ही धनवानी म्हणून? येस. पाय दुखतेत का? नाही. उभे राहा, आपण सगळे उभे राहा, प्लीज उभे राहा माझ्यासाठी. म्हणा मी धनवान आहे. अरे ताकद मध्ये जरा करंट लागल्यासारखं म्हणा ना जरा. मी मी धनवान आहे. माझी जागा तिथे म्हणू नका. काही लोक म्हणतात, माझी जागा इथं आहे, माझी जागा तिथं आहे, इथं माझं आहे, माझं आहे. अरे तुझं इथं काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असेल तर तुमची जागा स्वर्गामध्ये आहे. कुठं जागा आहे तुमची? बोला ना सिस्टर, तुम्ही पण राहा उभे, राज्याला पण उभं करा. कुठं जागा आहे? देवाच्या राज्यामध्ये तुमच्यासाठी. बायबल मध्ये सांगितले येशू तुमच्या माझ्यासाठी काय झाला? मरण पावला. काय ते? काय? हा किडा होता. तुमच्या माझ्यासाठी तो काय झाला? मरण पावला. अरे मरण पावला. दरिद्री झाला म्हणा, दरिद्री. दरिद्री झाला. तुमची आणि माझी दरिद्री काढली. Praise the Lord. हालेलुया. काढली का नाही दरिद्री? Amen. तरी म्हणा नाही ना, पैशात नाही. नाही. चल चल मंदिरामध्ये पण मोकळे येते. बायबल मध्ये सांगितलं देवाच्या दारा जाशील रिक्त हाताने जाऊ नकोस. हालेलुया. कोण दरिद्री झालं? येशू दरिद्री कोण झाला. दरिद्री झालं बोला ना, वाचा ना त्याच्यामध्ये. ब्रदर मोठ्याने वाचा तुम्ही. दरिद्री झाला. हा कोणी असेल तर वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या येशूची कृपा आहे तुमच्यावर आणि मला माझ्यावर. माहित आहे. तुम्हाला येशूची कृपा कस काय? तेव्हा तुमच्यामुळे आणि माझ्यामुळे काय? माझ्या अपराधामुळे बरं, माझ्या अपराधामुळे तो घायल झालेला आहे. मी गुन्हा केला, त्याला काय झाले? शिक्षा झालेली आहे. कृपा आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. तुम्ही वाचले का? वाचलेत म्हणा, वाचले शेजारच्या म्हणा, वाचलेत म्हणा. आजचा दिवस दाखवला जरा बायला भांडताना कस हात कुठं जाईल काय माहिती नाही. हा काय म्हणा? म्हणा वाचलेत. कोणामुळे? येशू ख्रिस्तामुळे. आज मी तुम्हाला सांगितलं ना, XYZ ते व्यक्ती वारलेत. तरुण व्यक्ती होते ती. काय होते? म्हणा शेजारच्याला तरुण व्यक्ती होते. पण देवाची कृपा तुम्ही वाचलेल्या आहे. कबूल वाचलेला आहे. जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहे, विश्वास ठेवणारे लोक काय करणार आहे? वाचणार आहे. विश्वास ठेवणाऱ्या लोकांना काय जागा आहे? विश्वास ठेवणारे लोक काय धनवान आहे. विश्वास ठेवणारे लोक काय अभिषेक आहे. विश्वास ठेवणारे लोक काय सामर्थ्याने भरलेले लोक आहे. बोला हालेलुया, हालेलुया. सामर्थ्याने भरलेले लोक आहेत आपण. सामर्थ्याने भरलेले लोक आहेत. एक प्रार्थना केली का आकाशच फोडून टाकतं लगेच. हालेलुया. आकाशामधून फोडून टाकून ही प्रार्थना कोणाकडे जात आहे? देवाकडे जात आहे. हालेलुया. म्हणा शेजारच्याला म्हणा तू साधारण नाहीये. उशिरा येऊन काय हरकत नाही. उशिरा येण्याला आपण इथून पुढे काय करू? एक गुलाबाचं फुल द्यायचं आहे. काय द्यायचं? गुलाबाचं फुल कोण आणि? अरे हातावरती येऊ दे यार. माझा सांगायचा विषय काय आहे? आपण धनवान आहे. आपण दानवाने. हालेलुया. कोण आहे? कोणाची कृपा आहे? कोणाची कृपा आहे? देवाची कृपा. तुम्ही विश्वास ठेवला देवाची. काय म्हणलं त्या वचनामध्ये? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मला माहित आहे. तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. आणि पुढे काय म्हटलं? तो धनवान असता तुम्हा करिता दरिद्री झाला. हा अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हा याविषयी मी आपले मत सांगतो, हा. कारण हे तुम्हाला हितकारक आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचा आज तुम्ही इब्री करा 11:1 मध्ये सांगितलं विश्वासा आशा करलेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल काय आहे? खात्री आहे. जे तुम्हाला अशक्य आहे ते येशू काय करणार आहे? शक्य करणार आहे. हालेलुया. आज तुम्ही म्हणा आमेन. काय सांगितलं तुमच्यासाठी? काय काय करत आहे? जागा जागा तयार करत आहे. काय सांगितलं? जागा. हालेलुया. कुठे जागा होत आहे? देवाच्या राज्यामध्ये. आज ही अशक्य गोष्ट आहे. मला अशक्य गोष्ट आहे. पण कधी होणार आहे? तुमच्या आणि माझ्या विश्वासाद्वारे तुम्हाला मला काय मिळत आहे? स्वर्गामध्ये काय मिळत आहे? जागा मिळत आहे. इथं नाहीये. स्वर्गामध्ये काही लोक चंद्रावर जागा घेऊन
घेऊ लागले. कुठे जागा घेऊ लागलेत? बोला ना, कुठे घेऊ लागले? चंद्रावर जागा घेऊ लागले. पण तुमच्या आणि माझ्या विश्वासाद्वारे, विश्वासाद्वारे काय येणार आहे? कृपा येणार आहे. विश्वासाद्वारे काय येणार आहे? संपत्ती येणार आहे. विश्वासाद्वारे काय येणार आहे? सामर्थ्यामध्ये बलवान होणार आहे. विश्वासाद्वारे तुम्ही एका प्रार्थनेमध्ये स्वर्ग खोलणार आहे. आणि आपण लोक धरीत बसतो, पाप करीत बसतो. नाही, पास्टर मला प्रार्थना करू द्या, पास्टर हे मला करू द्या. अरे काय म्हणू नका कोणाला. कोपऱ्यात बसा, परमेश्वर उभं करेन तुम्हाला. बायबल कॉलेज करायची गरज नाही, काय करायची गरज नाही. तुम्ही एका कोपऱ्यात बसा, परमेश्वर तुम्हाला उभं करेन. काय आहे तुमच्याकडे? सामर्थ्याने भरले. विश्वासाचं सामर्थ्य आहे. विश्वास आहे तर काय आहे? विश्वास आहे तर परमेश्वराचं प्रत्येक दान तुम्हाला मिळालेलं आहे. 9 प्रकारचे दान आहेत. त्या करिंथकराच्या पत्रामध्ये सांगितलेलं. बसा खाली. काय आहे? विश्वास जर तुम्ही ठेवत असेल, एका प्रार्थनेमध्ये पाऊस येणार आहे. मला एका प्रार्थनेमध्ये पाऊस येणार आहे. येईन का नाही पाऊस? हा, शेजारच्या लोकांनी येईन का नाही? येणारच. आलेलाच आहे. आता नाही बर का, प्रेर झाल्यावर. तुम्हाला माहितीये का, आपण लोक धरीत बसतो, पण हे लोक धरणं म्हणजे काय? देवाच्या आज्ञा मोडणं नाही. शेजारच्या संपत्तीचा लोक धरणं म्हणजे काय आहे? एखाद्या स्त्रीकडे पाहतो कामी इच्छेने, तो पण काय? लोभच आहे. आपली बायको सोडून दुसऱ्या बायकोकडे पाहायचं वाईट नजरेने, तो काय आहे? लोभ आहे. दुसऱ्या नवऱ्याकडे पाहायचं, काय आहे? जो परमेश्वराने तुला जॉईंट केला, नवरा दिला ना, बायको दिली ना, त्याच्या बरोबरच मारायचं. बोला हालेलुया, बोला हालेलुया. वाचूया आपण निर्गम, काढूया आपण निर्गम 20:17. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा अभिलाष करू नको. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष करू नको. आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा अभिलाष करू नको. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या, कोणाच्या? आपल्या शेजाऱ्याच्या घराचा. किती लोक माझ्या बरोबर आहे? मग तुम्ही धनवान असताना कशाला लोक धरतात? हा, काय सांगितलं पहिल्या वचनामध्ये? आपल्या शेजाऱ्याच्या. येशूची कृपा तुमच्यामुळे तो धनवान असताना ज्या दरिद्री झाला, त्याच्या दरिद्रीमुळे तुम्ही मी काय झालोय? श्रीमंत. कोण झाला श्रीमंत? एकच हात आहे ना छातीवर. यकीनच कर ना तुम्ही म्हणूनच. मी काय करू आता त्याला? तुम्हीच म्हणा ना, मी काय करणार आहे? तुम्ही म्हणूनच मी श्रीमंत आहे. हालेलुया, स्तुती करेंगे करेंगे. आणि मी धनवान नाही. हालेलुया, स्तुती टक टिक टक टिक टक टिक. आणि काय म्हणतात? मी धनवान नाही. काय फायदा तुझ्या आराधनेचा? काय फायदा तुझा येण्याचा? काय फायदा? अरे विश्वासाने बोल, मी धनवान आहे. विश्वासाने बोल, मी देवाचा, देव माझ्यासाठी जागा तयार करत आहे. मग म्हणा हालेलुया, स्तुती करेंगे. करा, चला सगळं टाईप करा. करा, हात करा. हालेलुया, स्तुती करेंगे. टिक 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 टिक. कस काय स्तुती करायची? मी धनवान आहेच. मी धनवान आहेच. बिंदू मात्र फरक नाहीये. काय फरक नाहीये? शेजारच्याला म्हणा, बिंदू मात्र फरक नाही आहे. आहे, जाणारच आहे. मला स्वर्गामध्ये जागा आहे. बिंदू मात्र, काळी मात्र काय नाहीये. मग आता शेजारच्या शेजारची गाडी आणली. मग आता तू गाडी खाली जीव देतो का काय? त्यांनी गाडी आणली म्हणून त्याला म्हणायचं तुला धन्यवाद, ब्लेस दे, आशीर्वाद द्या त्याला. टक नका लावू, टक नका लावू गाडीला. आशीर्वाद द्या, मला तू वाढलायची हो. देवाचं वचन काय सांगितलं? आज्ञा सरळ. काय आज्ञा लिहिलेली आहे? हा, आशीर्वाद द्या. आशीर्वाद दे बाबा, शाप देऊ नको. तुला कशासाठी बोलवलेलं आहे? आशीर्वादासाठी. कोणी पण आला ना, आशीर्वादित होय. देवाने तुला आशीर्वादित केलं. तुमचं कुणी वाटोळं जरी केलं तर त्याला म्हणा आशीर्वादित. देवाने तुला आशीर्वादित केलं.
बोला ना, केलं का नाही? केलं. आता मी माझ्या लोकांनी, मला काही लोकांनी त्रास दिला, मी म्हणतो बाबा त्यांची चुकी होती तरी माझी चुकी बाबा, देवा याला मलाच माफ कर. काय म्हणतो मी, देवा मलाच माफ कर, त्यांची चुकी होती तरी. आणि तरी उलटा म्हणतो, देवा एवढं वाटलं केलं तर देवा याला आशीर्वादित कर. का आशीर्वादित कर? कारण की देवाने तुम्हाला सांगितलंय आशीर्वादच दे, शाप देऊ नको. हालेलुया. शेजाऱ्याला द्या ना आशीर्वाद, द्या ना. अरे तुमच्या जवळ देवदूत बसले, कोण बसले? देवदूताला म्हणा मी आशीर्वादित आहे, तुला आशीर्वाद देतो म्हणा मी तुला. काय म्हणा? शेजारी कुणी जरी बसलेलं नाही तरी म्हणा मी तुला आशीर्वाद देत आहे. परमेश्वर लोकांनी, परमेश्वर काय करणार? लोकांना आणेल. तुम्ही बोललं तर आणेल. तर कुणीच नाही, कसं काय आशीर्वाद द्यायचा आहे? ना दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री मानणं आणि ब्लेसिंग देणं हे आशीर्वाद आहे. न दिसणारी गोष्ट शेजारी कुणीतरी आलंय, पुढे कुणीतरी आलंय, मागं पण म्हणा, मागच्याला पण म्हणा देव तुला आशीर्वादित करू. अरे म्हणा ना, म्हणा म्हणा म्हणा. त्यालाच नका म्हणू जे रिकामी जागा दिसते ना तिला पण म्हणा. मी पण म्हणतो देव तुला आशीर्वादित करो, देव तुला आशीर्वादित करो. देवाने तुला काय केलेलं? धन्यवाद केलेला आहे. हालेलुया. जाणाऱ्याला जाऊ द्या, जाणाऱ्याला जाऊ द्या. नाटक करणारे लोक, पाप करायचं, सारी दुनिया करायची आणि आम्हाला स्थान द्या. कुठं स्थान भेटल त्याला? त्याला कब्रस्थान भेटल. असं बोलत नाही मी, त्याला मी आशीर्वाद देतो. देव बापा तुला आशीर्वादित करो. बरं हालेलुया. बरं हालेलुया. काही स्थान पण मन पाहिजे का? काही मी तुम्हाला सांगतो, मी एक असा मुलगा होतो, आपल्या चर्चचं उदाहरण नाही, आत्ताच उदाहरण घ्या. हा, कुठल्या मानाची याची त्याची अपेक्षा करतात का ते? आतापर्यंत कधीच नाही. मी पण शेवटी जाऊन बसायचो, पण परमेश्वराने मला काय केलं? उभं केलेलं आहे. कारण की परमेश्वराने जर तुम्हाला निवडलं, तुम्हाला बोलवलं, तुम्हाला स्वर्ग दाखवेल, तुम्हाला त्याची संपत्ती दाखवेल आणि जागा पण दाखवेल. किती लोक हालेलुया बोलणार आहे? जागा दाखवणार का नाही? अरे तुम्ही विश्वास करतात म्हणजे परमेश्वर तुम्हाला तो काय काय तो चीज दाखवणार आहे. काय काय नाही दाखवणार. हा, इथंच पाहत बसतो आपण भांडारदारा. किती मोठा भांडारदारा, इकडे जाय, माळचंदला जाय, इकडे जाय, तिकडे जाय. अरे ते तर आहेच, देवाने बनवले सुंदर गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षाही सुंदर तो म्हणतो मी तुमच्यासाठी काय करत आहे? जागा तयार करत आहे. कोणची जागा आहे ती? ब्लेसिंग प्लेस. म्हणा ब्लेसिंग प्लेस. प्लेस म्हणजे काय? जागा. म्हणा आशीर्वादित जागा परमेश्वराने मला दिलेली आहे. अरे जरा ताकद एवढा मारा करायची असते, ताकद दिली लागते. ब्लेसिंग जागा दिलेली. अरे ब्लेसिंग प्लेस दिलेला आहे. पत्नी नसेल तर ब्लेसिंग तुम्हाला पत्नी मिळालेली आहे. पती नसेल तर ब्लेसिंग पती मिळालेला आहे. संपत्ती नसेल ब्लेसिंग संपत्ती मिळालेली आहे. कोणी देता ब्लेसिंग? जागा देतो म्हणलं, जागेमध्ये काय पाहिजे? सर्व काही. घर पाहिजे का नाही? घर पण मिळालं. आमेनचा आवाज आहे ना. आमेन तुमचे तुम्हालाच खाऊ घालतात. आमेन आमेन असं देते तुमचे तुम्हालाच खाऊ घालतात. आमेन असं आमेन पाहिजे का? अरे तुम्हाला जागा दिली म्हणजे जागेवर काय उभं राहिलं? ट्रक्स काय म्हणते त्याला? कंस्ट्रक्शन उभं राहिलं. जागेमध्ये बिल्डिंग उभी राहिली, बिल्डिंग मध्ये काय उभं राहिलं? स्लॅब उभं राहिला, खिडक्या आलेल्या, दरवाजा आलेले. अरे काय आलं? आशीर्वाद. आशीर्वाद येणारे आशीर्वाद. दरवाजा सारखे, दरवाजामधून मोठे मोठे आशीर्वाद, खिडक्यामधून मोठे मोठे आशीर्वाद. वरून काय येणार? मोठे मोठे आशीर्वाद येणार आहे. म्हणा आपण साधारण लोक नाही, आपल्याला जागा दिली तिथं. इथं तर भेटल तुम्हाला. पण कुठं मिळणार आहे अजून? देवाच्या राज्यामध्ये मिळणार का नाही? हा, 100% मिळणार. बरं हालेलुया. काय सांगितलं आपल्या शेजारच्या? बरं त्या निर्गम 20 आणि 17 मध्ये काय सांगितलं? आपल्या शेजाराच्या घराचा लोभ धरू नको. आपल्या शेजाराच्या घराचा लोभ धरू नको.
शेजारच्या लोकांचं काय धरायचं? सगळं दिले, मग कशाला लोभ धरायचा आहे? नाही धरायचं. धरायचा का ब्रदर? नसलं तरी धरू नका. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का लोभ कोणाला आला? हा, म्हणा लुसिफर. लुसिफर. लुसिफरला कशाचा लोभ झाला? देवाच्या त्याला सिंहासनावर आवडलं, देवाचं सिंहासन त्याला आवडलं आणि तो म्हटला माझं याच्यापेक्षाही भारत सिंहासन मला पाहिजे. पटकन देवाने परमेश्वराने त्याला खाली टाकलं. म्हणजे आराधनाच्या ठिकाणी तू काय करतोय? लोभ धरतो. लोभ धरतो. हा, त्याच्या अंगभर हिरे जवाहराई सगळं होतं, सगळी संपत्ती होती. तुम्हाला आणि मला आहे का नाही? बोला ना. आहे. आहे. मग कशाला लोभ धरायचा? हालेलुया. हा, रोटीसाठी लोभ धरायचा का? परमेश्वर भाकर आणून देईल. घरासाठी लोभ करायचा का? परमेश्वर आणून देईल. कशासाठी काय पाहिजे देवाला माहिती. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला अंड पाहिजे, देव अंड आणून देईल. तुम्हाला मासा पाहिजे, देव आणून देईल. तुम्हाला काय पाहिजे देव आणून देणार आहे. आमेन. तुम्हाला मला काय करायचं त्या गोष्टीचा? लोभ धरायचा नाही. देवाकडे बघा ना. हालेलुया. देवाकडे पाहिल्यानंतर सगळं भेटतं. यस. आपण देवाकडे नाही बघतो, वस्तूकडे पाहत बसतो कवर. पण त्या वस्तूला टक लावून टाकीतो. टकबीक काय नसतं बरं का. अरे वस्तू कचरा आहे. काय बोला ना, काय बोला 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 ना. एक तुम्ही जाळामध्ये टाका, काय येईल त्याचा? छान छान स्मेल येईल. कोणता स्मेल येईल? घाण स्मेल येईल एकदम. आणि त्याच्यामध्ये उभं राहा बरं. उभं सुद्धा राहूशी वाटणार नाही. एवढं जम घरात जरी फोडणी जरी चालली तर आपल्याला काय होतं? त्रास होतो. बोला हालेलुया. बोला हालेलुया. काय धरू नको म्हटलेलं आहे? लोभ धरू नको. आपल्या शेजारच्याचा घराचा लोभ धरू नको. लोभ करू नको. संपत्ती असो, गाडी असो, इस्टेट असो, बंगला असो, काही पण असो, शरीराचा पण लोभ नाही धरायचा. काही लोक मोठं शरीर, छोटं शरीर, खूप पाप चाललंय. स्त्रिया पण 2 वाजूपर्यंत ऑनलाईन स्त्रिया. पुरुष लोक पण व्हॉट्सअपला आहे. आता सगळ्यात फास्ट चाललंय की इंस्टाग्राम. इथं तिथं ठिकाणा इंस्टाग्राम, इथं कसं आणि तिथं ठिकाणा. त्याच्यावर पाप करते. बोला हालेलुया. तुम्हाला काय देव पाहत नाही का? पाहतो. बोला ना, कोण पाहत नाही? तुमच्यावर काय देवाची नजर नाहीये का? देवाचे डोळे तुम्हाला मला काय करत आहे? पाहत आहे. बोला हालेलुया. हालेलुया. तर गेला का काय? हालेलुया. काय करायचंय? देव पाहतोय. हा, देव पाहतो आपल्याला. लोक धरायचं का? आता कोणाचीच गरज राहिली नाही. मोबाईल भेटला झालं सगळं. मोबाईल भेटला आता कोणाचीच गरज नाही. शेजारचा नको, मैत्रिणी नको, मित्र नको, काय. मोबाईल घेतला तर आता तुम्हाला वाटलं असेल देऊ का नको, असे देऊ राहिले मोबाईल असं आकडून. म्हणजे द्यायचा तुम्हाला काय? लोभ आहे, लोभ. त्याच्यामधून तुम्ही इंस्टाग्राम मधून तुम्ही पाप करतात. हा, स्त्रियांचा लोभ धरतात, पुरुषांचा लोभ धरतात, वाईट वाईट चित्र पाहतात. हा, ज्यांना लागतं त्यांना लागणारच आहे. जे पाहतात ते त्यांना लागणारच आहे. इंस्टाग्रामवर तुम्हाला देव पाहत नाही का? फेसबुकवर काय तुम्ही फेसबुक पाहत असताना जरी कुठे जाऊन बसले एका रूम मध्ये, देव पाहत नाही का तुम्हाला? त्याचा चल म्हणा, तुला देव पाहतो का ग? तुम्ही म्हणा देव पाहतो का रे तुला? म्हणा ना, देव पाहतो. देव पाहत आहे. देवाचे नेत्र सर्वत्र आहे. सर्वत्र आहे. मला देवाचे नेत्र देवाचे नेत्र सर्वत्र आहे. सीसीटीव्ही सीसीटीव्ही तुमच्यावर एक सीसीटीव्ही ठेवलाय. देवाचा एक डोळा आहे अजून. सगळ्यांवर गाडीवर चालताना सीसीटीव्ही तुमच्यावर सीसीटीव्ही आहे. घरात बसताना सीसीटीव्ही आहे. एकमेकाला चुगली लावली, सीसीटीव्ही आहे. हा, सासू विरुद्ध सुना, सुना विरुद्ध सासू सीसीटीव्ही बोलून याला सांग त्याला सांग बदनामी केली. काय सीसीटीव्ही असं आकार ना जरा. काय सीसीटीव्ही? लोभ लोभ धरू नका. याच्यात आता रस्त्यावर चालताना पण लोक धरतेत, गरीब असताना पण लोक धरतेत. कुणी सरी आणली मग तुम्ही का फास घेणार आहे का? हा,
सरी आणली बाबा, तुला धन्यवाद. तू गॉड ब्लेस यू. Yes. प्रेज द लॉर्ड. देव पण तुम्हाला पण देईन ना. Yes. हालेलुया. देणार. देतो ना. Yes. आमेन. Amen. हालेलुया. Yes. आलंच नाही, आमेनच आलं नाही. हालेलुया. देव तुम्हाला पण देईन. सोनं पाहिजे सोनं देईन. Amen. अरे घर पाहिजे घर देईन. Amen. हा, लोक कशाला देतात? आपापील. Yes. Yes. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपे देणार आहे. पुढे स्तोत्रसंहिता 127 किती? 3. वाचा. पुढे जायची गरज आहे का तुम्हाला? नाही. पुढे जायचंय का? नाही. हा, लोभ धरायचा का? गाईचं वासराचा लोभ धरायचा का? किंवा म्हशीचा लोभ धरायचा का? संपत्तीचा लोभ धरायचा का? पैसा पाण्याचा लोभ धरायचा का? किंवा इतर काही गोष्टीचा लोभ धरायचा का? हा, अरे तुला काय पाहिजे? तुला जनावर पाहिजे, देव आणून देईन. तुला म्हैस पाहिजे, देव आणून देईन. तुम्हाला काय पाहिजे? गाडी पाहिजे, देव आणून देईन. देवाला काय अशक्य आहे? Yes. म्हणा, देवाला काय अशक्य देवाला नाही. काय अशक्य नाही. बोला, देवाला काय अशक्य नाही. हालेलुया, हालेलुया, बोला हालेलुया. कसं राहून मागायचं देवाकडे? अधीन राहून. Yes. आमेन. काय सांगितलं त्या वचनामध्ये? 2. तुम्ही पहाटे उठता 127 2. 2. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. Amen. कसं येणार आहे? झोपेत. झोपेतही. मग आवड धरायची का आजपासून? नाही. म्हणा, मला जे पाहिजे. मला जे पाहिजे. कोणाचा आवाज येत नाही, मी संपून टाकू का काय? नाही. मला जे पाहिजे. मला जे पाहिजे मला जे पाहिजे. झोपेत येणार आहे. Amen. कसं येणार आहे? ऍक्शन. कसं येणार आहे? झोपेत. झोपेत आणि तुम्ही डोळे उघडतात. अरे मला भेटलं, मला भेटलेलं आहे. अरे विश्वासाने बोला ना, मला भेटलंय. काय पाहिजे ते भेटलंय तुम्हाला. तुमच्यासाठी तुम्हाला संतती नाही, परमेश्वर संतती देईल. लेकरू पाहिजे, लेकरू देईल परमेश्वर. काय पाहिजे देव देईल तुम्हाला. कसं देणार आहे? झोपेत देणार आहे. झोपेत नवरा बदलून टाकीन तुमचा. Yes. आमेन. झोपेत प्रार्थना करता करता तो तिकडे चेंज होऊन जाईल. Yes. एक प्रार्थना. Yes. काय करू म्हणतो, आम्ही एवढ्या दिवसाची प्रार्थना करतोय. अरे बाबा, देव रोज तुझी प्रार्थना ऐकतो. हालेलुया. काय करतो? रोज ऐक. म्हणा, रोज ऐकतो. रोज. रोज कधीच ऐकतो. टाळत नाही. कधीच टाळत म्हणा, नाही. कधीच टाळत नाही. कधीच प्रार्थना टाळत नाही. कधीच नाही टाळत. कधीच नाही टाळत. पाय दुखतात का? नाही. कधीच टाळत नाही. मग कशाला पळतो त्याच्या पाठीमागं? लोक धरून तू देवाच्या आज्ञा कशाला मोडतो? नाही. लोक धरणं म्हणजे काय आहे? पाप आहे. देवाच्या आज्ञा मोडणे. हालेलुया. तुम्ही देवाच्या आज्ञा मोडतात म्हणून काय येतं आपल्यावर? काय येत आहे? शाप येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही एक प्रार्थना करा. बायबल मध्ये सांगितलं. मला बायबल मध्ये बायबलमध्ये सांगितलं. सांगितलंय. म्हणा, इलिया. एलिया. किती लोकांना इलिया माहिती हालेलुया. आहे का? हा इलिया आपल्यासाठी एक शब्दात म्हणला, पाऊस बंद. बंद झाला. तर त्यावेळेस काय झालेलं आहे? बंद झाला. पाऊस ऑफ झाला. Yes. आमेन. हालेलुया. राजा उपाशी मरतोय आणि इलिया मटण खातोय. हालेलुया. इलिया मटण खातोय, भाकर खातोय, पाणी पितोय. लोक सगळे दुष्काळामध्ये काय होऊ लागलेले? मरू लागलेले आहे. पण आज तुम्हाला माहितीये का, इलियाच्या एका प्रार्थनेने काय झालेलं आहे? पाऊस बंद झालेला आहे. आणि एकाच प्रार्थनेमध्ये पाऊस चालू झालेला आहे. वाचा. हालेलुया. आपण काढूया दुसरे राजे, त्याचा 18वा अध्याय. अठरावा अध्याय 41 ते काही वचन वाचूया. सॉरी, पहिले राजे. एलिया मग अहाब राजाला म्हणाला, जा आता तू तुझे खाणे-पिणे उरकून घे, कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे. तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याच वेळी कुणी याकोब काढा. एलिया याकोबाचं पत्र 5वा अध्याय 18 वचन कुणी काढा. हा, ते स्तवन वाच, दादा वाच. एलिया अहाबास म्हणाला, उठ, खा, पी, पिपुलवर पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. मग अहाब खावया प्यावयास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. त्याने आपले चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. चाकरास सांगितले. काय सांगितलं चाकराला? वर चढ. वर चढ. काय म्हटलं? फर्स्ट नंबर काय सांगितलं? चाकरास सांगितलं.
सांगितले वर चढ. वर चढ. चाकराने ऐकलं पाहिजे. इलियाचा सेवक येतो. कोण आहे इलियाचा सेवक. त्यांनी काही लोभ धरला का? नाही धरला. हा, काही लोक म्हणजे आता पास्टरनी सांगितलंय, पास्टरचं सगळं काम करून टाकते. मग लगेच आठवते पास्टर काय सांगत होते, उपास धरायला लावत होते, मला उपास धरायला लावायचं. काय सांगत होते अजून, काय सांगत होते, असं करायला. ती ट्रीटमेंट तेच देतात. म्हणून लोकांच्या जीवनात काय होत नाहीये, मला कार्य होत नाही. आता हे चाकर काय वर चढ. वर चढ सांगितले त्याला. माझ्या नंतर कोण आहे? तुम्ही सेवक आहे माझे. हालेलुया. सेवक असिस्टंट. पास्टरच्या हाताखाली राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? असिस्टंट. असिस्टंट. म्हणजे असिस्टंटनी काय केलं पाहिजे? हा, ऐकलं. पास्टरच्या वरती गेलं पाहिजे का? नाही. पास्टर जे करतात ते केलं पाहिजे का? बोला ना. नाही. एक स्टडी आहे लीडर बद्दल, मी तुम्हाला नंतर शिकवेन. पास्टरच्या वरती बसायचं का? नाही. लोकांना काय करायचं, आता थांबा तुम्ही पास्टरकडे जाऊ नका, आम्ही सांगतो तुम्हाला, असं करायचं का? नाही. ती आधीनता आहे का? बोला ना. नाही. आधीन नाही. यो माणूस त्याचा सेवक, म्हणा इलियाचा सेवक, इलियाचा सेवक. त्याने इलियाच्या प्रार्थनेच्या गोष्टीचा, आर्या गोष्टीचा लोभ धरला का? नाही. आवड धरली नाही. तो म्हटलं नाही, आधीन राहिलं. हालेलुया. मला काय राहिला? आधीन राहिलं. तुम्ही हर एक गोष्टीमध्ये, आता या आधीनचा विषय सांगतो मी बरं का, मला परत इलियाकडे यायला सांगा. हा सेवक त्याला काय म्हटला, इलिया मला 7 वेळेस जा. किती वेळेस गेला तो? 7 वेळेस गेला. आधीन राहायचं. तुम्हाला कोणाच्या आधीन राहायचंय? सेवकाच्या. म्हणा सेवकाच्या आधीन राहायचं. सेवकाच्या. सेवकाच्या पुढे जायचं नाही. सेवकाच्या पुढे तुम्ही सेवकाचं काम तुम्ही करत असेल देवाशिवाय. तर तुम्ही, देव तुम्हाला निवडणार नाही. हालेलुया. आता मला पण एक सेवक होते, मी पण त्यांच्या आधीन राहायचो. त्यांचं ऐकू मी काय करायला लागलो, ते म्हटलं का असं कर, मी तसंच करायचो. आणि तिथून पुढे मला काय मिळाला? सेवा मिळाली. सेवा मिळाली. हालेलुया. मी कोपऱ्यात बसायचो, झाडू मारायचो. मी कधीच म्हणलो नाही ब्रदर, देव साक्षी, मी कधीच म्हणलो नाही मला पुढे उभा करा म्हणून. मी गपचीत जायचो, झाडू मारायचो, चकड्या टाकायचो. पण मला देवाने उभं केलं. आमेन. तुम्हाला उभं कोण करणार आहे? देव. देव करेल. पण हालेलुया. तुम्ही कोणाचं ऐकायचंय? सेवकाचं. सेवकाच्या अंडर खाली राहायचंय, Yes. त्यांच्या हाताखाली राहायचे, असिस्टंट म्हणून काम करायचंय. तिथून पुढे परमेश्वर तुम्हाला पदवी देईल. Praise the Lord. हा माणूस 7 वेळेस गेला. किती वेळेस गेला? वर चढ म्हणे, काय म्हणलं? वर चढ. वर चढ म्हणजे काय? कुठं? डोंगरावर. डोंगरानंतर डोंगरावर चढल्यानंतर काय वाटलं त्याला? काहीच नाही. त्याला वाटलं आता मला सगळं, आता हे समुद्र मला दिसायला लागलाय. इल्या नाही पाहिला. पुढे पास्टर पाहिला, आता चला मारू समुद्रात उड्या. पुढे पास्टर करू, असं चुकीचं आहे. पास्टरला न विचारता तुम्ही काही गोष्ट करत असेल चुकीचं. तर तुम्ही आशीर्वादित नाही. मला आशीर्वादित नाही. आशीर्वादित. काय करायचं? काही लोक म्हणतील राहू दे पास्टरला, कशाला, आपण जाऊ प्रार्थनेला. ते पण कसं आहे, नाही. काय टोळ्या करतात चर्च मध्ये, ग्रुप करतात. यांचं काय ऐकायचं नाही, आपण जाऊ. पण यांनी तसं केलं का? नाही. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. असं सिरियस मध्ये नका बसू. नाही. मग मला अजून काहीतरी सिरियस व्हावं लागलं असं. नाही. तर हसा जरा, हालेलुया. उभे राहा सगळे. चला चहा मागू का? काय हा, चहा वाल्याला फोन केला तर 1 मिनिटात येईल. नाही, नाही. प्रेसला हालेलुया. काय राहायचंय? आधी. आधीन राहायचं. कसं राहायचंय? आधी. आधीन राहायचं. वर इल्या म्हटलं वर चढ, वरतीच जायचंय. हालेलुया. इल्या म्हणलं समुद्राकडे समुद्राकडेच पाहायचंय. तुम्हाला देवाचे सेवक म्हणल्याने या ठिकाणी जा, फक्त सुवार्ताच सांगा. Yes. सुवार्ताच सांगा, पुढची ट्रीटमेंट देऊ नका. हालेलुया. पुढची ट्रीटमेंट देण्यासाठी तुम्हाला सेवक ती वेळ येणार आहे. हालेलुया. त्या वेळेला तुम्हाला काय करायचंय? करायचंय. करायचंय. हे इलिया होता. इलिया नंतर कोणाला निवडलं? पण अलिशा. अलिशाला पाचारण केलं. मग अलिशा कोणाबरोबर राहिला? कंटिन्यू इलिया बरोबर राहिला. आणि म्हटला मग त्याला दुप्पट प्रकारचं काय मिळालं? सामर्थ्य मिळालं. कसं काय मिळालं? आधीन राहिला. ऐकायचं. जे लोक ऐकत नाही ते शापित आहेत. काय नाही ते आशीर्वादित नाही. तुम्ही जर तुमच्या पालकाचं ऐकत नसेल, जे सेवकाचं ऐकत नसेल, तर तुम्ही आशीर्वादित नाही. पुढचं ब्लेसिंग तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. हा अलिशा इलिया जे म्हणून त्यात करायचा.
इल्या त्याला म्हणायचं माझ्या मागे येऊ नकोस. काय म्हणायचा? माझ्या मागे येऊ नको. म्हणतो का नाही? किती लोक माझ्या बरोबर तिथं पुढे आहे. इल्याला पाचार, आलिशाला पाचार झालेले. हा आलिशा काय करायचं? त्याच्याच माग पास्टरच्या माग इल्या पास्टरच्या माग हा इल्या काय म्हणत? अरे माझ्या मागे येऊन नाही मी तुम्हाला सोडणारच नाही. तुम्ही जेव्हा वावटोळीद्वारे तुम्ही घेतले जाईल मला पण यायचंय. हे प्रकार पाहिजे. आधीन राहून काय करायचं? कोणाच्या मागे राहायचं? सेवकाच्या मागे. आणि तुम्हाला डबल आशीर्वाद मिळेल, डबल प्रकारचं सामर्थ्य मिळेल. मिळेल का नाही? मग सेवेचा लोभ धरायचा का? सेवेमध्ये पण लोभ आहे. मग आता त्यांनी काय केलं? प्रार्थनेने बरं व्हायला लागलं, मी पण करतो. तो लोभ आहे. काय म्हणा? काय लुसिफरला काय झालं स्वर्गामध्ये? बोला ना, काय झालं? सिंहासनाचा. तुम्ही पण कशाचा लोभ आणला पाहिजे? बसा काय तुम्ही प्रार्थनेचा लोभ आणला पाहिजे का? जे काम सांगितलं ते करा. 7 वेळा जायचं. आपण म्हणलो असतो हे काय पास्टर किती वेळा सांगतात आम्हाला? आम्हाला सांगतात काम डोंगरावर हे खाली. किती चांगली गोष्ट आहे ना. किती लोक माझ्या बरोबर आहे. मी म्हणलं चला डोंगरावर, तर लगेच तुम्ही पळून जातात. येतात का कोणी डोंगरावर? काही लोक यायचे पहिले बरं का. तुम्ही पण येतात डोंगरावर म्हणलं का लगेच यायचे. प्रेस द लॉर्ड. इथं काय सांगितलं? इलिया त्याला मला 7 वेळेस जाय. आणि ज्या वेळेस 7व्या वेळेस गेल्यानंतर काय मिळालं त्याला? हात एवढं काय मिळालेलं आहे? या तुम्ही लहान गोष्ट समजू नका. ही लहान गोष्ट काय करणार आहे? कितीतरी पूर आणणार आहे. एवढी गोष्ट दिसते ना तुम्हाला आज? किती लोक आहे माझ्या बरोबर? आज तुमच्याकडे एवढा पैसा आहे, पण एवढा नाहीये. तो पूर आणणार आहे. आज तुमच्याकडे एवढा अधिकार आहे, पण एवढा अधिकार नाही. तो मोठा अधिकार तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्हाला एक प्रार्थना सांगितली, तुम्ही एक प्रार्थना म्हणू नका, एवढे नका म्हणू, तुम्ही अनेक प्रार्थना करणार आहे. किती लोक माझ्या बरोबर? हालेलुया, हालेलुया. एवढा डग समजायचं का? काही लोकांना झाडू मारायला लावलंय. एवढा डग समजून करा ते काम. येणाऱ्या दिवसामध्ये का तुम्हाला देव तुमचा वापर करून घेईन का नाही? किती लोक म्हणतात घेणार? हालेलुया. लोभ धरायचा का? हा कोणत्याच गोष्टीचा लोभ धरू नका. गाडीचा लोभ धरू नका, पैशाचा लोभ नका धरू, सेवेचा लोभ नका धरू. देव तुम्हाला निवडेन आणि सांगेन तुम्हाला. त्यावेळेस पळा. त्या सेवकाला निवडलं. कुणी निवडलं? इलियाला कुणी सांगितलं? बोला ना. परमेश्वर म्हटलं इलिया सांग त्याला 7 वेळेस जायला. जर मी तुम्हाला सांगत असेल कुठलं काम तर परमेश्वर सांगत आहे. कोण सांगत आहे? शेजारच्याला म्हणा परमेश्वर सांगत आहे. कोण सांगतोय? कोण बोलतोय तुम्हाला? बोला ना. परमेश्वर बोलत आहे तुमच्या बरोबर. मी कशाला बोलू? मी बोलणार नाहीये. देवाचं वचन तुमच्या संग आज बात करते. कसं राहून करायचंय? म्हणा आधीन राहून. जे लोक आधीन नाही राहत, सेवकाला सोडून जातात निघून, त्या लोकांसंग तिथं कधीच राहू नका. कारण की त्याच्यामुळे तुमचे आशीर्वाद काय होणार आहे? निघून जातील. देवाच्या पवित्र लोकांबरोबर राहा. या माणसाने सोडलं का? सांगा बरं. नाही सोडलं. आलिशाच्या बद्दल तुम्ही बघा. आलिशाने कधीच सोडलं नाही इलियाला. फार शेवटी तो इलिया वावटळीद्वारे त्याला घेत होते. त्याच्यामध्ये वाचा ना, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना. दुसरा अध्याय, दुसरे राजे 2 10 वाचा. इलिया म्हणाला तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझ पासून घेऊन जातील. जर मी तुला दिसलो ना तर मग तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले. एकाएकी काय दिसलेला आहे? अग्निरथ आणि अग्नी काय दिसलेला आहे? वारू दिसलेला आहे. म्हणजे वावटळीद्वारे कोण वरती? देव कोणाला वरती घेत होता? इलियाला वरती घेत होता. आणि पुढे काय झालं? व त्यांनी त्या दोघांस अलग केले. दोघांनी त्याला काय केलं? अलग केले. कोणाला वेगळं केलं? इलिया आणि आलिशाला. आलिशाला आणि इलियाला वेगळं केलं. बघा आलिशा किती जवळ होता.
म्हणजे सेवकाला सोडीतच नव्हता, सेवकाबरोबरच राहायचा. हालेलुया. तुम्ही कोणाबरोबर राहायचंय? सेवकाबरोबर. जर तुम्हाला कोणी कहाणी करून सांगत असेल, तुम्हाला रिंगणीमध्ये बसून तुम्हाला काही गोष्टी सांगत असेल, ऐकू नका. जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला डबल ब्लेसिंग मिळणार नाही. हालेलुया. किती लोक माझ्याबरोबर आहे? येस. दुप्पट आशीर्वाद भेटणार आहे का? कोणाच ऐकायचं का? नाही. सेवक किती सेवक पाहिजे? एक. एकच सेवकाचा ऐका. इथं तुम्ही नंतर वाचा, इथं बेतेल मधले लोक आले, त्याच्यानंतर हिरवे संदेश आले त्याच्याकडे. तो म्हणजे मला काय तुमच्या मागे यायचं, मला काय करा आलिशा काय म्हणला, मला तुम्ही त्या पास्टर देवाच्या लोकांना काय म्हणला, मला तुमच्या मागे यायचं, मला एलियाच्याच मागे जायचं आहे. तुम्हाला जर म्हटलं कोणी इकडं चल तिकडं चल, कोणी म्हटलं जायचं का तुम्ही? नाही जायचं. गेलं तर काय म्हणजे तुमचं काय होऊन जाणार आहे? देवाला सांगा. तुमच्या सेवकाचं मन दुखेल, पास्टरचं मन दुखेल. पास्टरचं मन दुखलं तुम्ही सोडून गेले, तुम्हाला दुप्पट प्रकारचा आशीर्वाद नाही मिळणार. ही आलिशाने काय केलं? सोडलंच नाही. सोडलंच नाही. मी सोडणारच नाही तुम्हाला. नाही. काय म्हटला? सोडणारच नाही. तुम्ही तुमचं हे ठिकाण सोडायचं नाही. आमेन. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हे ठिकाण सोडायचं नाही. या ठिकाणामध्ये जे सेवक आहे त्याला सोडायचं का? नाही सोडायचं. इथलचे असलेलं आपले जे बहिणी भाऊ असले यांना सोडायचं का? नाही सोडायचं. सोडायचंच नाही. इथून तुम्हाला आशीर्वाद आहे. Amen. किती लोक बोलणार आशीर्वाद आहे? आलिशाला कुठून आशीर्वाद मिळालेला आहे? एलियापासून मिळाले. एलियाला वावटणी झाले, घेतलं वरती. एलियाने काय केलेलं आहे? त्याचा तला काय केलेला आहे? पडलेला आहे तो खाली, कोणावर तोडलेला आहे? आलिशावर तोडलेला आहे. आलिशावर तो जगा आलेला आहे. आलिशाने काय केलेलं आहे? आलिशाने तो जगा ओ म्हणला परमेश्वराच्या नावाने त्यांनी काय केलेलं आहे? यार्देन नदीवर मारलेला आहे. हालेलुया. तुमची नदी हालेलुया. यार्देन नदीचे का? Yes. Yes. म्हणा हालेलुया. हालेलुया. आणि यार्देन नदी काय झालेली आहे? दुभागलेली आहे. जर परमेश्वराच्या एका सेवकाच्या तुम्ही अधीन राहत असेल, त्याच्या बरोबर राहत असेल, तर दुप्पट प्रकारचा आशीर्वाद सामर्थ्य तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. चर्च खेळत बसू नका. नाही. हे चर्च खेळायचे दिवस नाही राहिले. लोक मरायला लागले. कोणी म्हणे इकडं शिक्षण आहे, तिकडं बाबा तूच जाय, मला यायचं नाही. काय म्हणायचं? नाही. कोणी म्हणे इकडं चल, कोणी म्हणत तिकडं नाही यायचं, मला इथंच, Yes. मला माझ्या गावातच राहायचे. काय म्हणायचं? माझं गाव कोणचं आहे? Yeah. ए. बोला ना. Yes. हे माझं ठिकाण आहे. हालेलुया. त्या ठिकाणामध्ये राहा आणि पुढे जा. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला कितका उंच करेल, आमेन. पुढे नेईल. आणि या तुम्हाला माहितीये का, या आलिशाद्वारे काय काय चमत्कार झालेले. या आलिशाद्वारे बायबल मध्ये सांगितलं, एक स्त्री होती. कोणती स्त्री होती? शुनेम येथले एक स्त्री होती. त्या स्त्रीला वयोवृद्ध झालेली होती. त्या वयोवृद्ध झालेल्या असताना तिला लेकरू होत नव्हतं. पण तिने काय केलेलं आहे? आलिशासाठी तिने एक घर बांधलं. तिने काय बांधलं? घर बांधलं, खाट दिला व त्याला जेवायला त्याची सगळी सोय केलेली आहे. देवाच्या सेवकासाठी तुम्ही काय करणार आहे? हे तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे. आमेन. हालेलुया. वांज असलेली स्त्री, म्हातारी झालेली स्त्री, तिला मुलगा झाला. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला काय अशक्य का? काहीच अशक्य नाही. मग तुम्हाला मुलगी पाहिजे, मुलगा मुलगी काय नाही. मुलगी सगळ्यात मला असं आवडणारी गोष्ट आहे. मुलगी हा एक आशीर्वाद आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. संतती तुम्हाला स्त्री असो पुरुष असो, हे काय आहे? देवाने दिलेलं धन धन आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं काय झालं? तिला मुलगा झाला शुनेम स्त्रीला, आणि तो मेला. आलिशा आला आणि आलिशाने काय केलं? त्याच्यावर पाखर घातली, आणि पाखर घातल्यानंतर तो काय झालेला आहे? जिवंत झाला. जिवंत झाला. Praise the Lord. दुप्पट प्रकारचं सामर्थ्य आलं त्याच्यामध्ये. आमेन. तुम्ही हालेलुया. माझ्या बरोबर राहणार तर तुमच्यामध्ये दुप्पट प्रकारचं सामर्थ्य येणार. आमेन. येशू म्हणतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असले तर माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्याला काय करतात? चमत्कार करताना. करतात का नाही? आमेन. शेजारच्याकडे म्हणा करतात का नाही? आमेन. तुम्ही लेकर पण म्हणा करतात का नाही? करताना. आमेन. करणार. अरे मला आवाज येत नाहीये. आमेन. करतात का नाही? Yes. यस यस म्हणा, आमेन म्हणा. Yes, आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग काय करायचं? किती वेळेस गेला तो? 7 वेळेस गेला. गेला. 7 वेळेस त्यांनी चक्कर मारलोय. त्याला एवढा ढग दिसला. एवढ्या ढगाकडे पाहू नका. लाखो करोडचे आशीर्वाद येणार आहे का नाही? येणार. आमेन म्हणा ना. मग एक प्रार्थनेमध्ये
इल्या काय कशी प्रार्थना केली त्यांनी गुडघ्यामध्ये डोकं घालून त्यांनी काय केली प्रार्थना केली. 42 वचनामध्ये सांगितलं. मग आहाब खावया प्यावयास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लावून जमिनीपर्यंत लावून त्याने आपल्या गुडघ्यामध्ये घातले. आपले तोंड गुडघ्यामध्ये घालून काय केलेले आहे? काय केलं त्यांनी? बोला ना. प्रार्थना. हो, काय केलं? प्रार्थना. प्रार्थना केली. प्रार्थना म्हणजे काय? देवासोबत बोलला. मजाक मध्ये प्रार्थना आहे का काय आपली? नाही. हा, सिरियस मध्ये प्रार्थना केली. गुडघ्यामध्ये काय घातलं? डोकं घातलं आणि देवा पाऊस येऊ. पाऊस येऊ दे. आमेन, हालेलुया. तो पावसासाठी प्रार्थना करीन. तुमचं काम काय आहे? तुम्ही 7 वेळेस तुम्ही लोकांकडे जा. Yes. लोकांना बोलवा. तुम्ही लोकांना पळून घेऊन जाऊ नका. तुम्हाला काय काम सांगितलं ते करा. तुम्ही जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही करत असेल, देवाचा क्रोध येईल. हालेलुया. त्यांनी काय केलं? 7 वेळेस गेला. जात राहिली. गेला आणि काय केलं? रिटर्न आला. सेवकाचं ऐकलं. गिजी सारखं नका बनवू. गिजीने काय केलं? म्हणा अलिशा. लोक धरला. अलिशाकडे कोण आला? नामान नावाचा व्यक्ती आला. नामान. नामान काय झाला? नामानाला अलिशा काय म्हणला? नामानाला 7 वेळेस जाऊन काय कर? यार्दनीमध्ये डुबकी मार. त्याने डुबकी मारली तर अलिशाने अलिशाला सोनं नाणं देऊ लागला. पण अलिशा म्हटलं मला सोनं नाणं नको. पण तो ज्यावेळेस जात असताना त्याच्या मागे कोण गेला? गेहजी गेला. लोभ धरून त्यांनी तो पैसा घेतला. पण त्याचं कोड त्याच्या अंगावर आलेला आहे. हालेलुया. या प्रकारे आपण लोभी नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काही काही लोकच गायब करतात. आणत नाहीत प्रार्थनेच्या ठिकाणी. त्याचा पैसा गायब करतात. त्याचं सगळं गायब करतात. आपल्याला तो पैसा गायब करायचा का? नाही. कुणी तुम्हाला काय दिला असं तर कुठं आणायचं? देवाच्या मंदिरात. देवाच्या दारात आणायचं आहे. Praise the Lord. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. त्याच्यावर आपला काही अधिकार नाहीये. हालेलुया. तुम्हाला खाण्याचा अधिकार नाहीये. हालेलुया. जे लेवी असतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ते काय असतं? अधिकारी. अधिकारी. त्याच्याबद्दल स्टडी, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगन. पण सांगता सांगता खूप उशीर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? त्यांनी 7 वेळेस गेला. पण 7 वेळेस जाण्याच्या पाठीमागे कोणाची प्रार्थना होती? इलियाची. एलियाची. Praise the Lord. तुम्ही किती जरी लोक जातात लोकांना सुवार्ता सांगतात तर त्याच्या पाठीमागे कोणाची प्रार्थना आहे? देवकाची. देव आणतो त्या लोकांना. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव आणून काय करतो? बरं करतो. देव त्यांच्या जीवनामध्ये काय करतो? कार्य करतो. चमत्कार करत आहे. 7 वेळेस गेला, रिटर्न आला तर धो पाऊस आलेला आहे. Praise the Lord. किती दिवस पाऊस नव्हता? 3.5 वर्ष. एका शब्दामध्ये. Yes. मग आता तुमचा आणि माझा परमेश्वर शब्द टाळेल का? नाही. कधीच टाळणार नाही. हालेलुया. पण आपल्यामध्ये काय नाही पाहिजे? लोभ नाही लोभ पाहिजे. नाही. लोभ नाही पाहिजे. ठीक आहे. वाचनाद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू.